एक अमूल्य सेवा सर्वांसाठी प्रकाशित. नवे गीत 8वी आवृत्ती आता एका नवीन व आकर्षक स्वरूपात उपलब्ध. यामध्ये प्रभुसेवक स्वर्गवासी भाऊदास तडके यांनी रचलेली गीते आहे. त्यासोबत प्रचलित मराठी, हिंदी व इंग्रजी अशा 3 भाषिक गीतांचा संग्रह आहे. एकंदर 525 गीते आहे. गीतांच्या चालीकरिता शेवटच्या पानावर QR कोड देण्यात आला आहे. आपली प्रत मागविण्यासाठी या क्रमांकावर संपर्क साधावा. धन्य येशू नाम. प्रियानो, आम्ही रोज सकाळी 9 वाजता प्रभूच्या चरणाजवळ बसतो आणि ही दया आहे, ही प्रभूची कृपा आहे की रोज प्रियानो देवाचं वचन आमच्या दैनंदिनी वाटचालीसाठी प्रभू रोज तुम्हाला आणि मला वचन पुरवत. ते वचन याच्यासाठी देत नाही प्रभू की दुसऱ्या दिवशी आम्ही परत येऊन बसावं, याच्यासाठी देत नाहीये. तर प्रभूचं वचन देण्याच्या पाठीमागे त्याची काहीतरी इच्छा आहे. रोज ज्या अर्थी तो आम्हाला वचन पुरवतो, त्याच्या वचनातून तो आम्हाला मार्गदर्शन करतो, ते उगच नाहीये प्रियानो, त्याच्या मागे देवाची काहीतरी इच्छा आहे. आणि म्हणून रोज प्रभू आपल्या दासांकरवी, आपल्या भक्तांकरवी त्याचं अमोल असं वचन, त्याचं पवित्र असं वचन रोज या सकाळी तुमच्या आणि माझ्या समोर ठेवतो. आणि म्हणून देवाची काय इच्छा आहे बरं, ते रोज देवाचं वचन तो तुम्हाला आणि मला पुरवतो. याच्या पाठीमागे देवाची इच्छा जाणून घ्यायला हवी. आम्ही आज वचनामधून बघूया का एका दासाच्या जीवनामध्ये प्रभूने त्याला वचन पुरवलं आणि देवाने आपली इच्छा त्याला काय प्रगट केली, आपली योजना काय प्रगट केली, हे आम्ही त्या वचनामधून पाहण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहोत थोडक्या वेळामध्ये. माझ्या बरोबर योनाचं पुस्तक काढा आणि त्याचं पहिले 3 वचन आपण वाचूया. योनाचं पुस्तक आणि त्याचा पहिले 3 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. अमिताचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की उठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्याची दुष्टता मज पुढे आली आहे. 3रं वचन, पण परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून योना तार्शिसास पळून जाण्यास निघाला. याफोस गेला व तेथे त्याला तार्शिसास जाणारे जहाज आढळले. त्याने त्याचा उतार दिला व परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून त्याच्या बरोबर तार्शिसास निघून जावयासाठी तो जहाजात जाऊन बसला. प्रभू या वचनाच्या द्वारे तो आपलं गौरव करून आम्हाला एका संदेष्टाविषयी या ठिकाणी गोष्ट वाचायला भेटते की जे वचनामध्ये म्हटलंय, आम्ही त्याचा पुत्र योना याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. तो अमिताचा मुलगा आहे जो जबलून वंशामधून येतो. त्याच्यामध्ये आम्हाला त्याची वंशावळ पाहायला भेटते. जो गत हेपर गावचा तो राहणार आहे. जर तुम्ही 2 राजे 14 अध्याय 25 वचन जर वाचलं तर त्या ठिकाणी त्याचा उल्लेख तुम्हाला पाहायला भेटतात. तिथला तो राहणार आहे. आणि योनाविषयीची सर्व गोष्ट प्रियानं जवळजवळ सगळ्यांना माहित आहे. त्याचा सर्व दृष्टांत माहित आहे. पण ह्या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही वाचतो त्यावेळेस आम्हाला वाचायला भेटतं की त्याला देवाचं वचन प्राप्त झालं. देवाचं वचन त्याच्याकडं आलं. हे कोणा सेवकाचं वचन नाहीये, हे कोणा मोठ्या व्यक्तीचं वचन नाहीये, जगातल्या कोणत्याही नाहीये. सर्वसमर्थ जो देव आहे त्याच्याकडून वचन आलेलं आम्हाला पाहायला भेटतंय. आणि ही सर्व परिस्थिती वाचित असताना
योना देवाच्या उपस्थितीमध्ये आहे, हे लक्षात ठेवा. तो त्याच्या उपस्थितीमध्ये आणि देवाचं वचन प्राप्त झालंय. देवाचं अमोल वचन त्याच्याकडं आलंय. कशासाठी आलंय बरं हे वचन? काय देवाची इच्छा आहे योनाविषयी? काय योनाविषयी देव प्रगट करू इच्छितो हे आम्हाला ह्या वचनामध्ये पाहायला भेटतंय. काय म्हटलंय त्या ठिकाणी? त्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की उठ, कोमाय परत, आणि त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर. वचन यासाठी प्राप्त झालंय की योनाने उठावं. वचन यासाठी प्राप्त झालंय की काहीतरी योनाने करावं. वचन यासाठी प्राप्त झालंय की वचन जे देवाचं वचन आलंय त्या वचनाप्रमाणे योनाने करावं. आणि देव असं म्हणतो, योना तू उठ. प्रियानो, वचन यासाठीच आमच्याकडे येतं की आम्ही काहीतरी करावं. एवढंच नाही तर ज्या प्रकारे योनाला देव म्हणतो उठ आणि काय कर, निनवे शहरात त्याच्या विरुद्ध आरोळी कर. फार कठीण काम आहे. वचन यासाठी प्राप्त झाले की उठायचं आणि निनवे शहरात जाऊन त्यांच्या विरुद्ध वचन द्यायचंय. कठीण काम आहे. त्यांना आनंद होईल, ते खुश होतील, त्यांना बरं वाटल असं नाहीये प्रियानो. तो सांगतो जाऊन त्यांच्या विरुद्ध काय कर, त्यांची दुष्टता पुढे आहे, त्यांच्या विरुद्ध आरोळी कर. विरुद्ध आरोळी. हे देवाने योनाला आपल्या वचनाकरवी प्रगट केलंय. आणि म्हणून वचन त्याच्याकडे आलंय की योनाने उठावं आणि निनवे शहरात जाऊन त्यांच्या विरुद्ध देवाचा प्रचार करावा. त्यांची दुष्टता जी आहे ती त्यांना दाखवून द्यावी, यासाठी देवाचं वचन योनाकडे आलंय. दुसरी गोष्ट आम्हाला पाहायला भेटते त्या ठिकाणी 3ऱ्या वचनामध्ये, पण परमेश्वराच्या दृष्टी आड व्हावे म्हणून योना तार्शिसास पळून जाण्यास निघाला. प्रियानो, रोज आणि रोज ज्यावेळेस वचन आमच्याकडे येतं ते आम्हाला मार्गदर्शन करतं, ते आम्हाला आज्ञा करतं, ते आम्हाला काहीतरी काम सुचवतं आणि त्याप्रमाणे करणं गरजेचं आहे. आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला भेटतंय. परंतु ज्यावेळेस 3ऱ्या वचनाकडे आम्ही येतो त्यावेळेस आम्हाला थोडस वेगळी परिस्थिती आम्हाला पाहायला भेटते. देव सांगतो तू उठ आणि निनवे शहरात जा. 3ऱ्या वचनात आम्हाला पाहायला भेटतंय योना देव सांगतोय ते करत नसून आपल्या स्वतःच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी तो निघालेला पाहायला. देव सांगतोय कुठं जा, निनवे शहरामध्ये. जे निनवे शहर आम्हाला उत्पत्तीमध्ये पाहायला भेटतं, त्याचा उल्लेख उत्पत्तीमध्ये पाहायला भेटतो. नोहाच्या नातवाचा जो मुलगा आहे त्याला काय म्हणतात माहिती नाही, परतून बिरतून काहीतरी म्हणतात. तुम्ही जर 10वा अध्याय आणि त्याचं मला असं वाटतं 11-12 काहीतरी ते वचन आहे त्या ठिकाणी जर तुम्ही वाचलं, ख्रिस्तापूर्वीचं हे शहर आहे, जुनं शहर आहे आणि त्यांनी ते स्थापन केलेलं शहर आहे. अशा शहरामध्ये देव आज्ञा करतो योनाला, तू जा आणि तिथे जाऊन त्यांना तू काय कर, देवाचं वचन सांग. पण परिस्थिती वेगळी आहे प्रियानो. योना निघाला तर खरं तिथून, देवाच्या उपस्थितीतून उठला. प्रभू ठीक आहे, तू जसं सांगतो तसं मी जायला तयार आहे. परंतु ज्यावेळेस योना देवाच्या उपस्थितीमधून उठून बाहेर गेला त्यावेळेस आम्हाला मार्ग बदललेला पाहायला भेटतोय. जोपर्यंत देवाच्या उपस्थितीमध्ये आहे तोपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा देवाच्या उपस्थिती उठून आम्ही बाहेर जातो त्यावेळेस प्रियानो काय परिस्थिती आहे, त्यावेळेस तुमची आणि माझी काय योजना आहे, त्यावेळेस तुमचे आणि माझे काय विचार आहेत प्रियानो. वचन तर आलंय आमच्याकडं, वचनाने तर सांगितलंय आम्हाला, वचनाची देवाने आपली इच्छा प्रगट केली आहे तुमच्या आणि माझ्याविषयी.
आता बाहेर गेल्यानंतर आम्ही ठरवायचंय जायचंय कुठं. योनाविषयी देवाने आपली इच्छा प्रगट केली. योना, निनवे शहरात जा. ज्यावेळेस देवाच्या उपस्थिती उठून तिथं 2 वेळेला शब्द आलाय प्रियानो, पा तुम्ही 3ऱ्या वचनामध्ये, परमेश्वराच्या दृष्टीआड, परमेश्वराच्या दृष्टीआड. तो त्याच्या उपस्थितीमध्ये आहे आणि उपस्थितीमधून उठून तो आता बाहेर गेलाय आणि त्याने ठरवलंय तार्शिशात जाण्यासाठी. निनवे शहरात जाण्याच्या ऐवजी तो तार्शिशात जाण्यासाठी निघाला. ज्यावेळेस तो बाहेर गेला त्यावेळेस प्रियानं 2 जहाज बाहेर लागलेले. कोणते 2 जहाज? एक निनवे शहराला जाण्यासाठी जहाज उभं आहे, दुसरे जे आहे ते तार्शिशात जाण्यासाठी जहाज उभं आहे. आता कोणत्या जहाजामध्ये योनाला बसायचंय? त्याने निर्णय घेतलाय, निनवेला जाण्याच्या ऐवजी मी तार्शिशात जाणार. कशी परिस्थिती आहे प्रियानो? देवाचं वचन यासाठी प्राप्त झालंय का तुम्ही तार्शिशात जावं? देवाचं वचन यासाठी तुमच्याकडे आलंय की तुम्ही देवाविरुद्ध करावं? देवाचं वचन यासाठी तुमच्याकडे आणि माझ्याकडे येतंय की देवाची इच्छा आम्ही पूर्णतेस नेऊ नये? देवाचं वचन यासाठी तुमच्याकडे आलंय की त्याची काहीतरी योजना आहे तुमच्याने, आम्ही उठावं आणि त्याच्या सांगण्याप्रमाणे निनवे शहरात जावं, त्याचा शब्द सांगावा, ही देवाची इच्छा आहे. एवढंच नाही तर तुम्ही जाऊन माझ्या इच्छेप्रमाणे बाहेर जाऊन करावं, हा मला सार पाहायला भेटतोय. योनाच्या जीवनामध्ये प्रियानं ती गोष्ट दिसत नाहीये. तो उठला आणि तार्शिशात जे जहाज जाते त्याच्यामध्ये जाऊन बस. काय आहे प्रियानं तार्शिश? यशायाचा 23वा अध्याय जर पहिलं वचन जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी आम्हाला वाचायला भेटतं तार्शिश हाय हाय म्हटलंय त्याच्याविषयी, ते शापित आहे. 23वा अध्याय यशायाचं 23 आणि त्याच्या 14व्या वचनामध्ये तुम्ही वाचलं तर तिथं डबल आम्हाला वाचायला भेटतं, अहो तार्शिश तुमचा हाय हाय, शापित आहे, शापित आहे. तिकडं योना जाण्यासाठी निघाला. आणि असं म्हटलंय 3ऱ्या वचनामध्ये, यापेश येथे गेला व तार्शिशात जाणाऱ्या आढळले व त्याने त्याचा उत्तर दिला व परमेश्वराच्या दृष्टीआड व्हावे म्हणून त्याच्याबरोबर तो तार्शिशात निघून जाण्यासाठी जहाजात जाऊन बसला. उतार दिला. उतार दिला म्हणजे पैसे दिले, तिकीट काढलंय त्यांनी आणि जहाजात जाऊन बसलाय. प्रिया, काय परिस्थिती आहे तार्शिशात जाण्याच्या जहाज निघालाय त्यावेळेस काय झालंय? जर आम्ही पुढं 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 वाचत गेलो तर प्रियानो, तार्शिशात जाणाऱ्या जहाजाला समस्या आहे. प्रियानो, 4थ्या वचनामध्ये आम्हाला पाहिलं, देवाच्या इच्छेविरुद्ध देवाचं वचन तुमच्या आणि माझ्याकडे स्पष्टरित्या आलो असताना ते नाकारून ज्यावेळेस आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे या जगामध्ये जाण्यासाठी निर्णय घेतो त्यावेळेस समस्या आम्हाला पाहायला भेटते. तार्शिशात जाण्यासाठी समस्या आहे, तार्शिशाच्या जहाजाला समस्या आहे. प्रियानो, कशामुळं समस्या आहे? एक माणसामुळं समस्या. जहाजाचा प्रॉब्लेम नाहीये, तार्शिशाचा पण प्रॉब्लेम नाही, मी असं म्हणेल प्रॉब्लेम आहे एक माणसाचा. एक माणसाची चूक आहे. जहाजामध्ये ज्यावेळेस बसले त्यावेळेस एक माणसाची चूक आहे. मला सांगू द्या प्रिया, एक माणसामुळं कुटुंबामध्ये समस्या येत, एक माणसामुळं प्रियानं कुटुंबातली शांती जाते, समस्या उभी राहते. एक माणसामुळं मंडळीमध्ये प्रॉब्लेम होतो, एकाच्या चुकीमुळे, एकाने आपला मार्ग बदलल्यामुळे, एकाने आपले विचार बदलल्यामुळे, एकाने देवाच्या इच्छेविरुद्ध कार्य केल्यामुळं सर्व गोष्टीमध्ये प्रियानो आम्हाला प्रॉब्लेम निर्माण. हीच गोष्ट आहे ह्या ठिकाणी. एक माणसामुळं तार्शिशात जाणाऱ्या जहाजाला प्रॉब्लेम झालाय. आम्हाला उदाहरण पाहायला भेटते प्रिय. इस्रायल लोक यरीहो यार्देन ओलांडून गिलगालमध्ये आले, पाडाव झाला आणि योशुआने ठरवलं आयनगर घ्यायचंय.
ज्यावेळेस आयनगर घ्यायला गेले त्यावेळेस इस्रायलाचा मोठा पराभव झालेला तुम्हाला आणि पाहायला मिळेल. आणि ज्यावेळेस इस्रायलाचा पराभव झाला त्यावेळेस यहोशूआने आपले कपडे फाडले आणि कोशापुढे जाऊन तो पालथा पडून दिवसभर त्याने प्रार्थना केली. संध्याकाळी देवाने उत्तर दिलं, उठ, इस्रायलामध्ये पाप झालंय म्हणून आयनगर तुम्ही हरलात एका माणसामुळं. प्रिय, पण देव असं म्हणतो इस्रायलाने पाप केलाय. पाप तर आखानाने केलं होतं. आखानाने समर्पित वस्तू लपवून ठेवल्या होत्या. परंतु देव असं म्हणतो इस्रायलानं पाप केले. एका माणसामुळं सर्व इस्रायलाला प्रॉब्लेम झाला. प्रिया, इस्रायलाला प्रॉब्लेम एका माणसामुळं तार्शिशात जाणाऱ्या जहाजाला प्रॉब्लेम झालाय. प्रॉब्लेम किती महत्वाची गोष्ट आहे प्रिया. देवाचं वचन यासाठी आमच्याकडे येत नाहीये. देवाचं वचन यासाठी तुम्हाला आणि मला देव देत नाहीये प्रॉब्लेम प्राप्त व्हावा. योनामुळं प्रियानो आम्हाला ह्या ठिकाणी प्रॉब्लेम झालेला पाहायला. पहा बरं त्या जहाजामध्ये ज्यावेळेस आम्ही दृष्टी लावतो काय गडबड आहे त्या ठिकाणी. किती किती घबराट आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. पहा बरं 5व्या वचनामुळे खलाशी घाबरले व आपल्या देवदूताचा धावा करू लागले. मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी ते माल फेकून दिला. योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप पडला. काहीच वाटत नाहीये. काहीच वाटत नाहीये. त्यांनी आपला माल फेकून दिलाय. साधं नुकसान आहे का प्रियानो? एका माणसामुळं जहाज खाली केलाय आणि असं म्हटलंय, उठ, आपल्या देवाचा धावा कर, न जाणं देव आपल्याकडे लक्ष देईल म्हणजे आपला नाश व्हायचा नाहीये. सगळे आपल्या देवाचा धावा करतात, परंतु जो देवाचा माणूस आहे तो मात्र शांत झोपलाय. तो आपल्या देवाची काही करत नाहीये. काय गोष्ट आहे प्रियानो. आपल्याकडे टाइम कमी आहे, लवकर जाण्याचा प्रयत्न करू. एक मुद्दा मी तुमच्या समोर मांडतो प्रियानो. देवाचं वचन प्राप्त झाले यासाठी की देवाची इच्छा पूर्णतेत जावी. पहा तो पुढे कसं सांगतोय 8व्या वचनामध्ये ज्यावेळेस 9व्या वचनामध्ये ज्यावेळेस आम्हाला वाचायला भेटतं पुढे जाऊन त्यावेळेस त्याची ओळख तो करून देतोय. पुढे जाऊया आपण थोडस. तो त्यास म्हणाला, मी इब्री आहे. त्या स्वर्गीच्या देवाने समुद्र कोरडी भूमी निर्माण केली. त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. मी उपासक आहे. अरे तू उपासक आहे ते इकडं कुठं तार्शिसास? मी रोज रोज आणि रोज देवाच्या चरणाजवळ बसतोय. मी रोज प्रार्थना करतोय. मी एकही मीटिंग चुकवित नाहीये. मी सगळ्या गोष्टी करतोय. मी देवाचा उपासक आहे. मात्र प्रियानो आम्ही तार्शिसात चाललोय. ज्यावेळेस समस्या निर्माण होते प्रियानो, कुटुंबामध्ये, मंडळीमध्ये, वैयक्तिक जीवनामध्ये ज्यावेळेस समस्या निर्माण होतात, थोडीशी हिंक लागते प्रियानो. आम्ही यदा कदाचित तार्शिस जहाजामध्ये बसलेलो असलो पाहिजे. यदा कदाचित आमचा प्रवास तार्शिसास असला पाहिजे. म्हणून समस्या आहे. म्हणून समस्या समजून घेणं ते महत्वाचं आहे. देवाचं वचन जे तुमच्याकडे आलंय प्रियानो त्याचे आज्ञा पालन व्हायला पाहिजे. उठ, निनवे शहरात, मी देवाचा उपासक आहे. मी देवाचं मी इब्री आहे. हो सर्व आहे, परंतु प्रियानो प्रवास मात्र तार्शिसाकडे चाललाय. या गोष्टी योनाच्या जीवनामध्ये तुम्हाला आणि मला पाहायला. परंतु प्रियानो एक गोष्ट आहे, तुमचा आणि माझा देव कृपाळू देव आहे. कृपाळू देव तो परत सावरणारा देव आहे. पुन्हा पुनर्स्थापित करणारा देव आहे. माशाच्या पोटातून केलेली आरोळी देवाने ऐकली. माशाच्या पोटातून केलेली प्रार्थना देवाने ऐकली. देव आपलं कार्य प्रियानो कधी बंद पाडित नाहीये. आम्हाला पाहायला पुढे जाऊन जर आम्ही वाचलं आम्हाला पाहायला भेट पुन्हा योनाला देवाचं वचन प्राप्त झालंय. पुन्हा देवाचं वचन प्राप्त झालं. 3ऱ्या अध्यायाचं जर पहिलं वचन जर वाचलं आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतंय
पुन्हा त्याला देवाचं वचन काय झालंय? प्राप्त झालं. देव आपलं कार्य करून घेतल्याशिवाय राहत नाही प्रिय, राहत. मात्र प्रार्थना करणे गरजेचे. मला सांगू द्या प्रियानो, जाता जाता रोज आणि रोज देवाचं वचन तुम्हाला आणि मला प्राप्त होत आहे. आम्ही कुठं जातो हे फार महत्वाचं आहे. देवाचं वचन आम्हाला काय सांगतंय आणि आम्ही काय करतो, ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये महत्वाच्या आहेत. योनाकडे बघा प्रियानो, योनाने केलेल्या चुकीमुळं किती मोठी समस्या निर्माण झालेली तुम्हाला आणि मला पाहायला भेटते. थोडं परीक्षण करूया जाता जाता. योनासारखं आमचं जीवन आहे. योनासारख्या काही गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडतात का? जाता जाता प्रियानो, देवाचं वचन जे आमच्याकडे येत आहे, देवाची जी आज्ञा आहे, देवाची जी इच्छा आहे, समजून घेऊन प्रियानो, देव सांगतो तिकडे जाऊया. निनवेच्या जहाजामध्ये बसूया, देवाची इच्छा पूर्ण करूया. होय प्रियानो, पुन्हा एकदा मला आणि मला हे देवाचं वचन छोट्याशा विचाराने या सकाळच्या समयी त्याने आमच्या समोर ठेवलंय. की मी वचन यासाठी तुझ्याकडे पाठवलंय, तुम्ही उठावं आणि मी सांगेल तिकडे जावं. आज आम्ही प्रियानो ह्या देवाच्या उपस्थितीमध्ये बसलो असताना ज्यावेळेस आम्ही बाहेर जाऊ, त्यावेळेस प्रियानो देवाच्या इच्छेप्रमाणे करण्यास प्रभू तुमचं आणि माझं सहाय्य करू. आमेन.